नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? दिवाळी झाली, हो की नाही? मज्जा केली ना सगळ्यांनी? आता आपण नवीन लेटर शिकणार आहोत. दिवाळीनंतर आता आपले नवीन लेटर्स कुठले आहेत ते बघूयात. ओके? आता मागच्या वेळेस आपण क टू न, त, थ, द, ध, न एवढे लेटर्स बघितलेले आहेत. तर आता त्याच्या पुढचे लेटर्स आपल्याला शिकायचे आहेत. आज आपण 2 लेटर्स शिकणार आहोत. आणि मग त्याचे आपण आज पिक्चर्स बघणार आहोत आणि मग पिक्चर बघता बघता त्याच्यावरून आपण कुठलं लेटर आहे ते बघणार आहोत. ओके, चला आता पुढचं लेटर कुठलं आहे बघू. हा, आपण हे काय आहे आता सगळीकडे दिसते आणि थंडीमध्ये जास्त खातात. काय आहे ही? बरोबर, पपई. पपया म्हणतो आपण. पपया इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? पपया. मराठीत काय म्हणतो? पपई. ही अजून एक पपई. पपईमध्ये बिया किती आहेत बघितलं? सीड्स. बहुत सीड्स है ना? तर ह्याच्यामध्ये खूप सीड्स असतात. तर ही काय आहे आपली? पपई. आता पुढचं पिक्चर बघू. हे काय बरं सांगा? सगळ्यांनी ओळखलं असेल, हो की नाही? हे आहे पोपट. हिरवा पोपट आपल्याकडे जनरली दिसतो. आणि हा काय आहे? कलरफुल ब्ल्यू कलर, रेड कलर वाला पोपट. ओके, हा काय आहे? पोपट. ग्रीन पोपट. त्याची बीक बघितली कशी आहे? रेड कलरची. हा काय आहे? पोपट. पॅरेट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये याला, हो की नाही? आता पुढचं पिक्चर बघूयात. हे काय आहे? ज्याच्यावर तुम्ही लहानपणी लिहायचात, हो की नाही? शाळेमध्ये असताना होती की नाही? LKG, UKG ला चॉकनी लिहित होता तुम्ही. याला काय म्हणतो आपण? स्लेट. स्लेट म्हणजे काय? पाटी म्हणतो आपण ह्याला. मराठीत काय म्हणतो? पाटी. त्याच्यावर लिहितात, मग आपण त्याच्यावर रब करतो असं, हो की नाही? पुसून टाकतो आणि परत लिहितो. याला काय म्हणतात? पाटी. याला स्लेट म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, ह्या काय बरं आहेत? एवढ्या सगळ्या कुठं चालल्यात अभ्यास करायला? पेन्सिल्स आहेत. बरोबर, ह्या सगळ्या पेन्सिल्स आहेत ना? ह्या बघा किती अभ्यास करतायत. ह्या चालल्यात सगळ्या एका रांगेत चालल्यात, हो की नाही? ह्या आहेत पेन्सिल्स. आता हे काय आहे? हा पिंक कलरचा आहे, हा व्हाईट कलरचा आहे. हा काय आहे? पेरू. बरोबर, पेरू. हा पेरू आहे ना, हा गुलाबी कलरचा. हा पण गोड असतो. पांढऱ्या कलरचा पण असतो, व्हाईट कलरचा, तो पण छान असतो. आणि हा पिंक कलरचा असतो. हा काय म्हणतो आपण? पेरू, गोवा. आता हे काय आहे? बरोबर, हे काय आहे? काईट. इंग्लिशमध्ये ह्याला काईट म्हणतात. मराठीत आपण ह्याला म्हणतो पतंग. हा आपण दोरा लावतो ह्याला आणि तो असा वाऱ्यावर छान उडवतो. संक्रांतीच्या वेळेस उडवतो की नाही आपण त्याला? बघा हा मुलगा कसा पतंग उडवतोय छान. आता वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या कलरचे पतंग बघा बरं. छान आहेत ना? व्हेरी गुड. आता हे काय आहे बघा. हा आहे मुलगा खेळतोय सायकल सारखं आणि तो पायाने पुश करतोय. कशाने पुश करतोय? पायानी. पायानी खेळतोय तो, हो की नाही? तर काय आहेत त्याचे? पाय. तो मुलगा कशाने पुश करतोय? पायानी. बरोबर. हे काय आहे ग्रीन कलरचं? हे आहे पान. याला लीव्हज म्हणतात. किती लीव्हज आहेत बघा? लीफ म्हणतात. लीव्हज. हिंदीमध्ये पत्ते म्हणतो आपण, हो की नाही? तर हे काय आहे? पान, झाडाचं पान. तर आता आपण कुठले कुठले बघितले बघा. हे वेगवेगळे पतंग आहेत. पतंग बघितला आपण, पान बघितलं, अजून पाय बघितले, पपई बघितली, हो की नाही? तर ह्या सगळ्या ह्याच्यावर आपण कुठलं अक्षर आज कॉमन कुठलं अक्षर आहे याच्यात? कुठलं आहे? प. बरोबर, हे आहे प च पासून बघितलं आज आपण. पान बघितलं, पपई बघितली, हो की नाही? तर पपईचा प पासून आपण आता कुठले कुठले पिक्चर्स काढायचे आहेत आणि किती काढायचे आहेत आणि कसं लिहायचं ह्याचा आपण आता व्हिडिओ बघूयात.
म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला प कसं लिहायचं आहे आणि त्याचे पिक्चर्स कसे काढायचे आहेत. आता तुम्ही वर लेटर कुठलं बघितलं? प बघितलं, हो की नाही? तर आता आपण हे कसं लिहायचं आहे ते बघायचं आहे. नेहमीसारखीच डेट लिहायची आहे, पण ह्यावेळेस डेटमध्ये तुम्हाला चेंज दिसतोय का, थोडा बदल दिसतोय? तर डेट आपण मराठीत लिहिलेली आहे. मराठीमध्ये 11वा महिना म्हणजे कुठला? नोव्हेंबर. नोव्हेंबर मराठीमध्ये एकावर एक 11 मराठीमध्ये लिहिले आपण, मग 20 मराठीमध्ये. ओके. आणि मग मी आता प लिहिलेला आहे 5 टाइम्स. ओके. आता मी तुम्हाला कसं लिहायचं आहे ते दाखवते. प अगदी सोपं आहे, तुम्हाला नेहमीसारखंच आपण यू काढतो की नाही, यू काढायचं, पण त्याला चिटकूनच एक स्टँडिंग लाईन काढायची आणि मग डोक्यावर टोपी. प प पानाचा पतंगाचा वर शिकलो की नाही आपण. तर प कसं लिहायचं आहे, यू काढायचा आहे इंग्लिशमधलं, मग त्याला चिटकूनच एक स्टँडिंग लाईन आणि मग डोक्यावर टोपी. नेहमीसारखेच 4 लाईन्स लिव्ह करायचे आहेत. आपण 2 पिक्चर्स काढणार आहोत. पहिल्यांदा आपण काढणार आहोत पतंग, आणि तो अगदी सोपा आहे आणि तुम्हाला छान येतो काढता, हो की नाही? पतंगाचा आकार कसा आहे बघा, शंकरपाळ्यांसारखा आहे की नाही? आत्ता दिवाळीत केल्या ना सगळ्यांनी. तर याच्यामध्ये मग तुम्हाला जसं डिझाईन काढायचं आहे, आपण थोडा स्माइली काईट काढूयात. ओके. असा हा काय झाला, पतंग. मग त्याच्यामध्ये त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे खाली. ओके. हा झाला पतंग. आता आपण काढणार आहोत पपई. पपई थोडीशी आकार कसा असतो, थोडासा आपण आता बघितलं ना, थोडासा असं मध्ये हे असतं ना, असं लंबोक असतो, असं लांब असतो की नाही पपई. ही काय आहे, प प ई. ओके. पपया म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, पण ही काय आहे, पपई. मग आपण काय शिकलेलो आहोत आज, प पतंगाचा आणि प पपईचा. बघितलं तुम्ही कसं लिहायचं आहे मग, प पपई आणि पतंग कसा काढायचा आहे, त्याला छान कलर करायचा आहे आणि त्याचे स्पेलिंग लिहायला विसरायचं नाही. तर आता आपण पुढचं लेटर बघायचं आहे, त्याच्यासाठी त्याचे पिक्चर्स बघायचे आहेत. चला तर ह्या मुलांबरोबर उडत उडत चला बरं. हे काय आहे, बटरफ्लाईज. किती बटरफ्लाईज ना, किती छान वेगवेगळ्या कलरचे. मराठीमध्ये याला फुलपाखरू म्हणतात. काय म्हणतात, फुलपाखरू. किती छान आहेत की नाही फुलपाखरू, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत, हो की नाही? हे काय आहेत, फुलपाखरू. आता पुढे बघूयात आपण. हे काय आहे सांगा बरं, झाडाला किती आलेत. बरोबर, जॅकफ्रुट्स. जॅकफ्रुट्सला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, फणस म्हणतो. काय म्हणतो, फणस. बरोबर. हा असा हिरवा हिरवा असतो, त्याला असे काटे असतात, पण आतमध्ये इतके सुंदर असे गोड गरे असतात. काय असतात, गरे असतात. तर हा काय झाला, फणस. मराठीमध्ये आपण याला फणस म्हणतो, इंग्लिशमध्ये जॅकफ्रूट म्हणतो, हो की नाही? आता पुढे बघूयात. हे काय आहेत, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत. काय आहेत, फुलं आहेत. बरोबर. किती छान आहेत की नाही फुलं ही. आणि हे काय आहे सांगा बरं, शाळेमध्ये आपण वापरतो, टीचर्स वापरतात, त्याच्यावर लिहितात, ब्लॅक बोर्ड. करेक्ट. पण आता हा कसा आहे, ग्रीन बोर्ड आहे. याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॅक बोर्ड म्हणतो, मराठीमध्ये याला म्हणतो आपण फळा. काय म्हणतो, फळा आहे हा. आता हा काय तुम्हाला आवडतो की नाही, फुगा. किती छान छान फुगे उडतायत की नाही. हा काय आहे, फुगा. आहे काय सांगा बरं. बरोबर, फुगडी. ह्या मुली काय करतायत, फुगडी खेळतायत. आपण कुठे खेळतो, श्रावणामध्ये वगैरे खेळतात की नाही सगळेजण, वारकरी पण खेळतात. तर ही काय आहे, फुगडी. बरोबर ओळखलं तुम्ही. तर आता आपण काय बघितलं, फुलपाखरू बघितलं, फणस बघितला, फुगडी बघितली, हो की नाही? आणि फुलं बघितली वेगवेगळी. तर ह्या सगळ्या पिक्चर्स मधनं कुठलं लेटर आपण बघितलं कॉमन, तर आहे फ. फ फ फुलांचा, फ फ फणसाचा, फ फ फुलपाखरूचा, हो की नाही?
तर ह्याचं आता आपण लिहायचं कसं आहे आणि त्याचे किती पिक्चर्स काढायचे ह्याचा आपण व्हिडिओ बघूयात. ओके. आता आपण वर फणसाचा शिकलो ते आता कसं काढायचं आपण बघायचं आणि त्याचे किती पिक्चर्स काढायचे ते पण बघूयात. नेहमीसारखे आता मराठीमध्ये आपण डेट लिहायला सुरुवात केली हो की नाही. तर मराठीमध्ये डेट लिहायची आहे 11 म्हणजे जेव्हा तुम्ही लिहिताल ती डेट नोव्हेंबर महिना आणि 20 कसं लिहायचं आहे आत्ता आधी लिहायच्या आधी आपण प शिकलो होतो की नाही. तर मग हा आधी प सारखा काढायचा आणि मग त्याच्या दुसऱ्या टोकाला क सारखं पण क जोडायचं नाही. ते असं सुट्टं ठेवायचं स्टिक करायचं नाही त्याला. ओके. हे झालं फ फणसाचा फुलाचा. तर हा झाला आपला फळ्याचा. ब्लॅकबोर्ड आपण ब्लॅकबोर्ड बघतो की नाही शाळेमध्ये. तर आता आपण ब्लॅकबोर्ड काढणार आहोत. आधी पहिलं आपलं पिक्चर आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड आपण हा स्टँडचा काढायचा. मग त्याला खाली असे स्टँड आहे. मग ह्याच्यात आपण काय लिहितो ओके नाही. हा काय झाला आपला फळा. ओके. तर आता आपण दुसरं पिक्चर काढायचं आहे फणस. मी थोडीशी वर काढते इथे कारण मला इथे जागा नाही आहे म्हणून. ओके. फणस कसा असतो मोठा असतो ग्रीन कलरचा असतो हो की नाही. आणि त्याच्यावरचे त्याचे काटे आहेत पण आतमध्ये गोड गोड गरे असतात फणसाच्या. हा काय झाला फणस. आता आपण मला इथे अगदी थोडीशी जागा आहे फुलपाखरू काढते. तुम्ही थोडंसं मोठं काढा. मी इथं एवढ्या जागेत जेवढं मावेल ना तेवढं काढते. ओके. तुम्हाला फुलपाखरू जसं काढायचं आहे तसं तुम्ही काढू शकता. माझ्यासारखंच काढावं असं नाही. ओके. आता ह्याला नाव द्यायचं आहे फुलपाखरू. ओके. आता आपण हे 3 पिक्चर्स बघितलेले आहेत फणस फुलपाखरू आणि फळा. ओके. तर आता काय शिकलो आपण फणसाचा फळ्याचा कसं काढायचं कळलं ना तुम्हाला. तर आज आपण कुठले लेटर शिकलो 2 पतंगाचा पानाचा आणि फळ्याचा फणसाचा फुलपाखरूचा. तर आज आपण इथेच थांबवायचं आहे. हे 2 लेटर्स छान लिहायचे आहेत 5 टाइम्स 3 लाईन्स. पिक्चर्स काढायचे आहेत त्याला सुंदर कलर करायचा आहे आणि स्पेलिंग लिहायला विसरायचं नाही. आता तोपर्यंत आपण आता पुढच्या पिरियडला भेटायचं आहे हो की नाही. तोपर्यंत बाय बाय.